नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं रिव्ह्यू शोमध्ये. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ॲनिमल या सिनेमाची. बरेच लोक ॲनिमलला नाव ठेवत आहेत, तर बरीच लोक चांगलं सुद्धा म्हणत आहेत. एक मास एंटरटेनर अशी ही फिल्म आपल्याला समजता येईल. या फिल्ममध्ये वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. या नात्यात काही मर्यादा असतात आणि त्या असायलाच हव्यात. या फिल्मचा दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी अत्यंत हुशारीने या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत. या फिल्मची महत्त्वाची चर्चा होते टॉक्झिक मस्क्युलिनिटीला प्रमोट करणारी म्हणून. अल्फा मेलला दाखवणारी फिल्म असंही या फिल्मला म्हटलं जाते. रणवीरने साकारलेले कॅरेक्टर कसे बनले आहे हा या फिल्मचा महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटते. वडिलांवर प्रेम करणारा मुलगा, पण बाप कधीच त्याला वेळ देत नाही. त्यातून हा मुलगा कसा सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये जातो आणि त्यातूनच तो रॉकेट बनत जातो. कोणाचीही पर्वा करत नाही. बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्टवर तो कंट्रोल ठेवू शकत नाही. त्याचे मर्दवादी विचार वाढत जातात. तसा हा सोशियली डिस्टर्ब अनप्रेडिक्टेबल कॅरेक्टरची ही फिल्म आहे असं मला वाटतं आणि रणवीरने ते अतिशय उत्तमरित्या साकारलेले आहे. मुळात त्या चित्रपटातील पात्र आणि त्यांची मानसिकता अशी एकाच फटक्यात आपल्याला सांगता येणार नाही किंवा ती स्पष्टी पडणार नाही. ती पात्र, त्यांची कृती, त्या कृतीमागचं कारण आणि स्पष्टीकरण या सगळ्यावर संदीप यांनी बारकाईनं काम केलेले आहे. अगदी अल्फा मेल या संकल्पनेपासून विवाहबाह्य संबंध, गुन्हेगारी वृत्ती, स्त्री-पुरुष समानता, मुलांचं पालकांशी असलेलं नातं, कौटुंबिक मूल्य अशा वेगवेगळ्या विषयांवर संदीप यांनी फार विचारपूर्वक पद्धतीने जे भाष्य केले ते फारच अस्वस्थ करणारं आहे आणि ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा एखादा कलाकृतीचा लेखक, दिग्दर्शक आणि संकलक एकच व्यक्ती असते आणि या तिन्ही गोष्टींमध्ये संदीप रेड्डी वांगा यांना पैकीच्या पैकी गुण आपल्याला द्यावेच लागतील. रणबीर कपूर तर हा ॲनिमल जगला आहे आणि ते त्याच्या छोट्या छोट्या सीन्समधून त्याच्या डोळ्यातून स्पष्ट होतं. वडिलांच्या प्रेमात अखंड बुडालेला, त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा रणविजय, ते आपल्या वडिलांचा सहवास न मिळाल्याने आतून पार पोखरून गेलेला, मायेसाठी आसुसलेल्या ॲनिमलपर्यंतचा हा प्रवास रणबीरने उत्तमरित्या पडद्यावर साकारलेला आहे. वडील मुलाच्या नात्यावर घेतलेले असे डझनभर चित्रपट आपण आत्तापर्यंत बघितलेले असतील, परंतु ते सगळेच चित्रपट एकीकडे आणि हा ॲनिमल एकीकडे असंच विभाजन आपल्याला करता येईल. या विचित्र नात्याची आणि त्यामागील हिंसक बदल्याची गोष्ट ही आपल्याला ॲनिमलमध्ये बघता येते. तीच तुम्ही प्रेक्षक म्हणून स्वीकारल्यास तयार असाल तर हा चित्रपट तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन बघू शकता. आतापर्यंत बऱ्याच जणांनी हा चित्रपट थिएटरमध्ये बघितलेला असेल. फिल्म हे मनोरंजनाचं माध्यम आहे, हे काही समाज सुधारण्याचं माध्यम नाही. त्यामुळे ह्या फिल्मचा समाजावर काय परिणाम होईल असा विचार मी करत नाही. मुळात ज्या गोष्टी समाजात घडत असतात त्याच कलाकार त्यांच्या कलेतून मांडत असतात. किंबहुना कलाकाराला पुढे काय होणार हे अगोदरच दिसत असतं आणि ते त्याच्या कलेत आपल्याला तो दाखवत असतो आणि ते जगासमोर तो मांडत असतो. इथून पुढे अशा सिनेमांचा ट्रेंड येणार हे नक्की. बघूया हा प्रकार आता कुठपर्यंत जातो ते. धन्यवाद.